उद्धव ठाकरेंची तुमच्याबद्दल कंप्लेंट आहे, तुम्ही योग्य ती मदत केली नाही. कोणाला? त्यांना. कधी करायची? ते 6 खासदार गेले त्याच्यामध्ये. हे त्यांना असं म्हणायचं की तुम्ही थांबू शकला असतात करायचे, आणि ते तुमच्या विरुद्धच खरं तर ऑपरेशन आहे, तुम्हालाच. कारण ते डिलिमिटेशन म्हणजे ते एक वायडर ह्याच्यामध्ये चाललंय एकदम. ते त्यांचं म्हणणं आहे की ते डिलिमिटेशन होईल, मग ते सगळं हे होऊन जाईल, मग कोणाला तरी मुख्यमंत्री व्हायचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी. ते माझं पण मनोरंजन झालं, मी ते ऐकलं, माझे मनोरंजन झालं त्यांनी. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी तुम्हाला प्रश्न विचारतो की समजा माझा मित्रपक्ष एक ऑपरेशन करतोय, मी का म्हणून थांबवावं? मला एवढं सांगा, तुम्ही का म्हणून थांबवावं? आणि असं काय प्रेम आमच्यात उरलंय की जे माझ्यासोबत आहेत दिवस रात्र, त्यांना थांबवून, ज्यांनी योग्य वेळी जेव्हा मला साथ देण्याची आवश्यकता होती त्यावेळी माझी साथ सोडली, त्यांच्या पाठीशी मी का जावं? काय कारण आहे? काहीच कारण नाही. सर्व्हायव्हलसाठी, पॉलिटिकल पुढच्या ह्याच्यासाठी. पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा विषय त्यांच्याकरता आहे, माझ्याकरता नाही आहे. त्यांच्याकरता पॉलिटिकल सर्व्हायव्हल आहे. मला काही, मी पॉलिटिकल सर्व्हायव्हल माझं कसं करायचं मला माहिती आहे, आणि माझ्या पॉलिटिकल सर्व्हायव्हलचा आज प्रश्नच नाहीये. काय आहे की चर्चा अशी पण चालू आहे की डेडिकेटेड कॉमन मॅन टू कॉमन मॅन असा एक प्रवास करण्याचा पण प्रयत्न आहे कुठेतरी, आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी एक बळ मिळतं. कारण आज बघा, शेवटी काय आहे, शिवसेना हा नंबर 1चा पक्ष झाला लोकसभेमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचे 13 खासदार झाले, तर ते एक बळ मिळतं. आतापर्यंत तुम्ही बघा, आता 20 तृणमूल काँग्रेसचे आले, केंद्रातलं पण सगळं गणित बदलतं ना. 20 तृणमूल काँग्रेसचे आले, त्याच्या खालोखाल टीडीपीचे, त्याच्या खालोखाल शिवसेना, आपोआप एक त्याच्यामध्ये एक बळ मिळतं. ती पण एक इच्छा आहेच कुठेतरी त्याच्यातनं. नाही, मला असं वाटतं की इच्छा आहे की नाही आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा एक पॉलिटिकल रियालिटी समजून घ्या की ज्या राज्यामध्ये बहुमताकरता 147 जागा लागतात, त्यात ज्या पक्षाजवळ 137 आमदार आहेत स्वतःचे निवडून आलेले, त्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील की दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील? त्याच पक्षाचा राहणार आहे, त्याचे नेते त्याच पक्षाचा करणार आहेत. त्यामुळे या कितीही कहाण्या, स्टोऱ्या किती तयार झाल्या तरी रियालिटी काय मला माहिती आहे, वास्तविकता काय शिंदे साहेबांनाही माहिती आहे. आणि मला असं वाटतं की आमच्या दोघांमध्ये योग्य तो संवाद आहे. अशा बातम्या छापून आल्याने मी कधी डिस्टर्ब होत नाही, आणि अशा बातम्या छापून आल्याने राजकारणात काही बदलतही नाही. सर, पण तुम्हाला एक गोष्ट जर राजकारणातली माहिती आहे, आणि तो बेसिक नियम आहे राजकारणामधला, की रियालिटी जरी माहिती असेल तरी सुद्धा त्याच्यामुळे अपेक्षांची जी काही उड्डाणं असतात ती काही थांबत नाहीत ना कधी. नाही, ती रियालिटी जी असेल तरी सुद्धा अपेक्षांची उड्डाणं चालू असतात. साहिल, ती थांबावी असं का वाटावं? राजकारण आहे, नेते मंडळी आहेत, अपेक्षा आहेत, प्रत्येकाला असं वाटतं मला काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे. वाईट काय आहे? वाईट काहीच नाही.